अजून एक महत्त्वाची बातमी आहे। मनोज जरांगेंची सरकारच्या शिष्टमंडळासोबत सध्या चर्चा सुरू आहे। आज सकाळीच सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी लोणावळ्यामध्ये दाखल झालं आणि त्यांच्यासोबत आता मनोज जरांगे यांची चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री शिंदे हे देखील जरांगे यांच्यासोबत ऑनलाईन पद्धतीने संवाद साधण्याची शक्यता आहे आणि मनोज जरांगेंच्या मनधरणीचे सरकारकडून आता सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय। मराठवाड्याचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड हे सध्या जरांगे यांच्या भेटीसाठी दाखल आहेत। तुमची ऐतिहासिक आणि भव्य दिव्य सभा पार पडली, काय सांगाल? प्रचंड प्रचंड मोठे लोक आहेत आणि हे समोरचे इकडे मागं बी सगळीकडे सगळ्या गाड्या मराठा समाज निघाला भाऊ, करोडोच्या संख्येनं मराठा समाज मुंबईत निघाला। आता शिष्टमंडळ आलंय, तुमची भेट घेतोय शिष्टमंडळ, त्यांच्याशी आमची चर्चा झाली। त्यांचं म्हणणं आहे की वेळ वाढवून द्यावा आणि मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही तुमचं बोलणं करून देणार आहोत। मी आता चर्चा करून सगळं सांगतो खरं खरं, आणि मला जे मान्य आहे तेच मान्य समाजाला आहे। आम्हाला चर्चा पेरच्या नको, मला ते मसुदा काय बघू द्या, चर्चा काय करायची फोनवर चर्चा करून ते काय करायचं, समाजाला न्याय काय हे तर बघू द्या। आता निर्णय आणि अंमलबजावणी आवश्यक, अशा पद्धतीने निर्णय होणं आवश्यक आहे, ही भूमिका मनोज जरांगे यांनी व्यक्त केली आहे। दरम्यान लोणावळ्यामध्ये सभा पार पडल्यानंतर मनोज जरांगे आणि त्यांचे सर्व लाखो कार्यकर्ते समर्थक आता मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत। मोठ्या संख्येनं या गाड्या देखील आपण पाहतो आहोत आणि लाखोंच्या संख्येनं जमलेले मराठा समाज बांधव आता हळूहळू मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मात्र तत्पूर्वी सरकारचं जे शिष्टमंडळ लोणावळ्यामध्ये दाखल झालेलं आहे त्यांच्यासोबत मनोज जरांगे यांची चर्चा सध्या सुरू आहे आणि या चर्चेनंतर मनोज जरांगे हे सुद्धा मुंबईच्या दिशेने रवाना होतील। मात्र तत्पूर्वी लोणावळ्यामधील ही दृश्य आपण पाहतो आहोत। सभा पार पडल्यानंतर आता लाखोंच्या संख्येनं मराठा समाज बांधव हे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि आता आज संध्याकाळी किंवा पुन्हा रात्री उशिरा हे सर्व मराठा समाज बांधव मुंबईच्या वेशीवर दाखल होतील। आज त्यांचा मुक्काम एपीएमसी मार्केटमध्ये असणार आहे। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये त्यासाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 20 तारखेपासून पायी यात्रा काढतात। त्यांचं हे कुटुंब आहे। कसं पाहता आजचा 5वा दिवस आहे, पप्पा यात्रेत आहात, दिंडीत आहात? सकारात्मक भूमिकेने पाहत आहोत, कारण सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं। पप्पाची आठवण रोज येते पण फोन करता येत नाही, कारण पप्पा पूर्ण समाजाच्या वेदना घेऊन आणि हक्काच्या लढ्यासाठी इथून निघाले आहेत। सरकारची भूमिका आश्वासक वाटेल, सरकार काहीतरी विचार करते असं वाटतं? हो वाटतं, कारण आता असं वाटतं की सरकार लवकरात लवकर आरक्षण देईल आणि सरकारने दिलंच पाहिजे। कसं पाहता काल जरांगे पाटलांना भोवळ पण आली होती, ते गाडीतच झोपल्याचं एक फोटो पण व्हायरल होतं। एकंदरीत ते पाहून कसं वाटतं मनाला? ते पाहून दुःख वाटतं, पण ठीक आहे, समाजासाठी त्यांनी आहे 23 वर्ष झालं उपोषणच करतात मराठा आरक्षणासाठी। तुमचे डोळे पाणावत आहेत, ऊर भरून येताना दिसतंय, काही आठवणी जाग्या होतात? हो, 5.5 महिने झालं ते घरी नाहीत। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी।